गाईज, आपण आज मटकीची भाजी करणार आहोत. मटकी आपण शिजायला टाकली, त्यामध्ये तेल, हळद आणि मीठ टाकलं चवीनुसार. टोमॅटो कापून घेतला, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि हे मसाले. चला आपण आता रेसिपीकडे वळूया. तर गॅसवर कढई ठेवली. कढई आता गरम होती आपली. त्यामध्ये आपण तेल टाकणार आता. दोन पळी तेल टाकलं मी आत्ता. तेल मस्त गरम होऊ द्यायचं. तेल आपलं गरम होतंय. आणि माझ्या लाईकला, मी नवीन आहे यूट्यूबवर, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपण आज आता मटकीची भाजी करणार आहोत. आपलं तेल बघा आता गरम होतंय. आपलं तेल गरम झालंय. त्यामध्ये आपण थोडी जिरे आणि मोहरी टाकणार आहे. बघा आपली जिरे आणि मोहरी मस्त तडतडली. त्यामध्ये आपण आता लसूण टाकणार. लसूण टाकल्यावर आपण कढीपत्ता टाकणार. मस्तपैकी हलवून घ्यायचं त्याला, नाही तर लसूण जळून जाणार. तुम्ही बघणार नाही आणि त्या हलवणार नाही तर कसं होईल. फास्ट हलवायचं, कारण की तेल गरम असते, मग त्यामध्ये लसूण जळून जाईल हलवलं नाही तर. आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार. हे बघा गाईस, टोमॅटो टाकलाय आपण. आता मस्त असं हलवून घ्यायचं. गाईस, कशी मस्त आपली ग्रेव्ही व्हायला लागली छानपैकी. टोमॅटो एकदम सॉफ्ट होऊ द्यायचं बरं. आता आपण आवडीनुसार त्यामध्ये मसाले टाकणार. तुम्हाला जे आवडते ते मसाले टाकू शकता तुम्ही. मी माझे घरगुती मसाले टाकले. मी माझे मसाले आवडीनुसार, तुम्ही मला जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही चटणी बिटणी टाकू शकता. असं परतून घ्यायचं आपले. अशी मस्त ग्रेव्ही झाली पाहिजे बरं. बिना ग्रेव्हीची भाजी करायला आपण मटकीची, एकदम खायला टेस्टी लागणार. तुम्ही एकदा ट्राय करा ही भाजी. थोडं नॉर्मल पाणी टाकणार त्याच्यात. असं हलवून घ्यायचं पाणी टाकल्यावर. थोडंसं 5 मिनिटाची भाजी टाक.